बीड नगरपालिका निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहेत। मात्र बीडमध्ये जो निर्णायक आणि निवडणुकीमध्ये ज्याचा सगळ्यात मोठा फॅक्टर चालतो त्यामध्ये मुस्लिम मताचा फॅक्टर समजला जातो आणि एमआयएमने देखील या ठिकाणी पॅनल उभा केलेला आहे। त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील दिलेला आहे। एकीकडे पंडित क्षीरसागर अशी निवडणूक जरी पकडली जात असली तरी सुद्धा एमआयएमचा फॅक्टर सुद्धा अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे। का तर 2016च्या नगरपालिका निवडणुकीमध्ये 2 नंबरला एमआयएम होती। माझ्यासोबत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष आहेत। काय सांगाल, पॅनल कसा असेल आणि या निवडणुकीला सामोरं जात आहे? धन्यवाद साहेब की आपण मला बोलायची संधी दिली आणि जनतेपर्यंत माझ्या भावना पोहोचवायची संधी दिली। आम्ही बीड नगरपालिकेमध्ये 19 नगरसेवक लढतो आहेत आणि 1 नगराध्यक्ष लढतो आहेत। अशा पद्धतीची आमची व्यूहरचना आहे आणि मागच्या काळामध्ये 2016मध्ये आमचा पराभव 1600 मतांनी झाला होता। आमचे 9 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले होते। परंतु आता आम्हाला खात्री आहे की यावेळेस जो 1600 मतांचा फरक होता तो आम्ही भरून काढू। कारण जवळपास 16पासून 19ला मी सुद्धा उभा राहिलो आणि त्याच्यानंतर जे आम्ही जनसामान्य लोकांमध्ये जे कामं करतो आहेत, त्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचं काम करतो आहेत, त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो आहेत, तर निश्चितच त्या बळावर आम्हाला या ठिकाणी यश मिळेल असं आम्हाला वाटतं आहे। या अगोदर जर आपण 2 निवडणुका बघितल्या, यामध्ये विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक, या निवडणुकीत सुद्धा मुस्लिम मत अत्यंत महत्त्वाचं ठरलं होतं आणि ज्यामुळे निकालही दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीचे लागले। आता यावेळेस नेमकं कशा पद्धतीने ठरलं गेलं? का तर इथलचं जर पॅनल बघितलं तर भाजप राष्ट्रवादी आमने सामने, त्याचबरोबर तुतारीसुद्धा आहे। या अगोदर फक्त मताच्या दृष्टिकोनातूनच फक्त मुस्लिम समाजाचा वापर केला गेला का? आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जात आहे सगळेजण, ती कशी असणार आहे? साहेब, तुम्ही लोकसभा आणि विधानसभेचा प्रश्न मांडला। निश्चितच त्यावेळेस जर एमआयएमने निर्णय घेतला असता की जर आपला उमेदवार या ठिकाणी उभा केला असता तर निश्चितच तुम्हाला निकाल हा वेगळा दिसला असता। विधानसभेमध्ये सुद्धा तोच प्रकार झाला। आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस तात्कालीन परिस्थिती बघता आणि लोकांच्या भावना बघता देशामध्ये राज्यामध्ये मोदी साहेबाला या ठिकाणी रोखण्यासाठी जे आम्हाला अपेक्षित होतं त्या पद्धतीचा निर्णय, लोकांच्या भावना जाणून आम्ही तो निर्णय घेतला आणि त्यावेळेस तुतारीला आम्ही मदत केली। परंतु आता परिस्थिती वेगळी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये परिस्थिती वेगळी आहे, कारण 1600 मतांनी आमचा पराभव झाला। त्यामुळे आता आमचा इथं निवडणूक लढवायचा आमचा हक्क आहे आणि निश्चितच आता तुम्ही मागच्या वेळेस मदत केली, त्यांनी आता तुम्हाला विचारलं नाही का किंवा सोबत घेतलं नाही का? आता जर समजा त्यांना तुम्ही सहकार्य करत असाल, त्यांची सहकार्याची भूमिका नाही? साहेब, आता काय आहे, तो मोठा पक्ष आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना मदत केली, परंतु ते विसरले की आम्हाला कुणाची मदत झाली। त्यामुळे त्यांनी हे सुद्धा सौजन्य दाखवलं नाही। किमान एकदा विचारायला पाहिजे की बाबा तुम्ही आमच्यासोबत यायला तयार आहेत का, आमच्यासोबत लढायला तयार आहेत का? जसं तुम्ही महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला घेतलं, काँग्रेसला घेतलं, तुम्ही स्वतः राहिलात। महायुतीमध्ये 3 वेगवेगळे पक्ष, अजितदादांसारखा राष्ट्रवादीचा पक्ष, भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, हे सगळे RPI असतील, महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पार्टी असेल, परंतु एमआयएमला का स्थान देत नाही तुम्ही? कारण त्याचं असं आहे की त्यांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत, मुस्लिमांचं नेतृत्व नको आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर सेक्युलर पक्ष म्हणून देखील अनेक वेळा जे पक्ष हे करतात, मुस्लिमांना संधी देत नाहीत। ते आता तुम्हीच बघा साहेब, संधी द्यायचं, त्यांना फक्त मतं पाहिजेत पण संधी देत नाहीत। 2016ला मी सुद्धा त्यावेळेस उमेदवारी मागितली होती, परंतु मला उमेदवारी दिली नाही। याचा अर्थ काय की तुम्हाला फक्त मतं पाहिजेत, मुस्लिमांची मतं पाहिजेत। आत्ता दोन्ही इलेक्शनला तुम्ही मतं घेतली, लोकसभेला घेतली, विधानसभेला घेतली, परंतु स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणाऱ्या पक्षांनी उमेदवारी दिली का? कुठं ते दाखवा। मात्र एकंदरीत जर बघितलं तर बीड निवडणूक म्हटलं की जवळपास क्षीरसागरांच्या कुटुंबावरती काल अजितदादा आले, त्यांनी देखील टीका केली, टिप्पणी केली। काय समस्या आहेत, ज्या समस्या अनेक वर्षापासून तशाच आहेत आणि बीडकर आज सहन करत आहेत? आता मागच्या वेळेस ज्योतिताई ज्या मेटे आहेत त्यांनी सांगितलं की बीडचे लोक संत आहेत, ते सगळं सहन करतात, त्यांना कुठल्याच गोष्टीच्या बाबतीमध्ये कोणाला प्रश्न उचलत नाहीत, कोणाला सांगत आहेत आणि परत मुकाट्याने निवडून देतात। बघा, ताई ज्या बोलल्या ते खरं आहे, कारण 40 वर्ष झालं आपण क्षीरसागरांना निवडून दिलं आलटून पालटून। मग त्याच्यामध्ये जयदत्त क्षीरसागर साहेब असतील, संदीप क्षीरसागर साहेब असतील, भारतभूषण क्षीरसागर असतील, आता योगेश क्षीरसागर, काही मतांनी त्यांचा पराभव झाला। परंतु हे सगळे लोक आलटून पालटून 40 वर्ष सत्तेमध्ये आहेत का नाही आहेत? मग लोकांनी यांना सत्ता दिली, परंतु बीडसाठी यांनी काय केलं आहे? म्हणजे 25 वर्ष झाले तेच नाट्यगृह दाखवायचं, एक पाईपलाईन केली तीच पाईपलाईन दाखवायची, एखादा रोड केला असेल काही 5-25 वर्षात तेवढंच दाखवायचा। परंतु आज सध्या परिस्थितीमध्ये बीड काय आहे, बीडची व्याप्ती एवढी वाढली, त्याच्यानंतर आउटस्कट्सचा भाग बीडमध्ये आला, इथं काही योजना तुम्हाला राबवता आल्या असत्या पण राबवल्या नाहीत। आणि ज्या योजना तुम्हाला आल्या
अमृत अटल योजनेसारखी दीड 200 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना होती. अंडरग्राऊंड ड्रेनेजची भुयारी गटर योजनेची मोठी तुम्हाला स्कीम आली होती, ती 200-250 कोटी रुपयाची होती. परंतु तुम्हाला कुठं दिसतंय का या योजनेचं? अल्पसंख्याक विकासाच्या अनेक योजनांच्या घोषणा देखील झाल्या. खरंच तशा पद्धतीने झाले, विकास झालाय? साहेब, अल्पसंख्याक जिथं जिथं राहत असतील तिथं तिथं जाऊन तुम्ही स्वतः शूट करा. त्या ठिकाणचे रस्ते, नाल्याचे प्रश्न, लाईटीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न. 20-20 दिवसाला पाणी येतं साहेब. एवढं मुबलक पाणी असतानासुद्धा 20 दिवसाला तुम्ही पाणी पाठवता. हे बघा ना तुम्ही, कुठं जमतंय का, जुळतंय का हे गणित? म्हणजे प्रत्येक वेळेस मायनॉरिटीच्या मतं घ्यायची, पण मायनॉरिटीला विकासापासून वंचित ठेवायचं, दूर ठेवायचं, हे क्षीरसागरांचं पहिल्यापासून गणित आहे. मात्र काल अजितदादांनी आल्यानंतरची टीका करत असताना माझ्याकडे 5 वर्षासाठी सत्ता द्या म्हणून सांगितलं. या अगोदर नेमकी राष्ट्रवादीकडे सत्ता होती ना? बघा, राष्ट्रवादी 1999 पासून या ठिकाणी जवळपास आहे आणि 99 पासून जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासोबत जोडलेले. क्षीरसागर परिवारच राष्ट्रवादीसोबत होता. म्हणजे अर्थार्थी सत्तेचा आणि याचा असं तुम्हाला म्हणताच येणार नाही. तुमच्या नेतृत्वाखाली क्षीरसागर या ठिकाणी सत्तेतच होते साहेब. मग आता तुमच्याकडे नवीन काय सत्ता द्यायची? आणि 5 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये त्यांनी नाही केलं, आता 5 वर्षामध्ये नवीन काय होणार? मात्र एकंदरीत जर बघितलं तर क्षीरसागर असेल, आता भाजपमध्ये ऐनवेळी योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश करून आता ते प्रचार देखील करतायत. कुठेतरी धर्माचा मुद्दा देखील या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे आणला जातोय, त्यातून टीका टिप्पणी केली जाते. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून निवडणूक कुठेतरी भरकवण्याचा प्रयत्न. बघा, क्षीरसागर कुटुंबियाकडे आता विकासाचा मुद्दाच राहिला नाही. त्याच्यामुळे त्यांच्याही लक्षात आलं की आता जे बाजारात विकतंय, आता काय विकतंय? जातीपातीचं नाव करा, समीकरण तयार करा, एकमेकावर आरोप करा आणि निवडणूक जिंका, अशा पद्धतीचं वातावरण आता तयार होतं आहे. आणि त्यांच्या ते माहिती आहे की आता जातीपातीच्या राजकारणाशिवाय त्यांना निवडून येताच येणार नाही. विकासाच्या, जर तुम्ही 40 वर्ष सत्तेत होता तर तुम्ही विकासाच्या नावावर मागा ना मतं साहेब. तुम्ही 40 वर्ष सत्तेत आहेत ना. आता जयदत्त क्षीरसागर साहेबसुद्धा त्यांच्या प्रचारात उतरलेत ना योगेश क्षीरसागरांसोबत. मग यांच्याकडे विकासाचे मुद्दे असले पाहिजे ना. कोणत्या पक्षात? आता भाजपचा प्रचार करतायत, याचा अर्थ भाजपमध्ये आहेत. पण ते आता कुठे आहेत, काय आहेत, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण आज तर भाजपचा प्रचार त्यांनी इथंही सुरू केला आहे आणि गेवराईलाही सुरू केला आहे. त्यांचे फोटो त्याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? कुणी कुणाचा फोटो पक्षाच्या बॅनरवर टाकू शकत नाही साहेब. मात्र बीडमध्ये जर बघितलं तर एक क्षीरसागर गेला की दुसरा क्षीरसागर. आता जसं योगेश क्षीरसागरांचा विषय झाला, दुसरीकडून संदीप क्षीरसागरसुद्धा आहे. नेमकं क्षीरसागरांच्या बाबतीमध्ये अनेक वेळा तुम्ही सुद्धा मेटे साहेबांच्या सोबत असताना क्षीरसागर मुक्तीचा नारा तुम्ही सुद्धा अनेक वेळा दिलेला होता. तसं होईल असं वाटतंय? बघा, तसं तर ऑन द रेकॉर्ड आता क्षीरसागर संपलेले आहेत. म्हणजे आता आमच्या दलित भगिनींसाठी या ठिकाणी ही जागा रिझर्व झाली असल्यामुळं रेकॉर्डवरून तरी आता क्षीरसागर या ठिकाणी हद्दपार झालेले असं मला वाटतं. आणि निश्चितच निकालाच्या नंतरसुद्धा हे क्षीरसागर मुक्त नगरपालिका होईल असं आम्हाला वाटतं. मात्र काल अजितदादांनी सभेमध्ये बोलत असताना रामकृष्ण हरी असं देखील बोलले, आमदारावरती टीका केली, पण बोलत असताना तसं देखील बोलले. त्याची चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने होते. दादांनी तो शब्दप्रयोग केला, त्याचा असा संदेश जातो की तुम्ही संदीपला मदत करा. आणि संदीप क्षीरसागरसुद्धा या ठिकाणी त्यांना काही मिळालं तर ते त्यांचे बॅनर पोस्टर लावतात. छुपी होती. मग आम्हाला असं वाटतं की बा दोघांचं काही साठगाठ आहे का, मिलीभगत आहे का, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी एक तो जसं संदेश द्यायचा आहे तो सॉफ्ट संदेश दिला असं म्हटलं. आता समाजातील लोकांच्या, त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या, कॉमन पीपलची मागणी जी आहे ती मागणी आणि त्यांचे जे चर्चेचे मुद्दे आहेत ते या निवडणुकीच्या प्रचारात कुठं दिसत आहेत साहेब? बघा, आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमचे मुद्दे मांडतोय, आज आम्ही त्या ठिकाणी तुम्ही मोमिनपुऱ्यामध्ये इम्तियाज अली साहेबाची सभा आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहणार आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार साहेब. आता ही मूलभूत सुविधा देणारी प्रत्यारोप इतर ठिकाणी केले जातात साहेब. तुम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षा तरी काय आहेत मला सांगा ना साहेब. फक्त तुम्हाला व्यवस्थित एक चांगला रस्ता पाहिजे घरापर्यंत जायला, स्वच्छ पाणी पाहिजे आणि घरासमोर माझ्या स्वच्छता पाहिजे, जाताना रोडवर स्ट्रीट लाईट पाहिजे. आत्तापर्यंत पूर्ण झाले नाहीत, पण आम्ही तर तोच मुद्दा घेऊन पुढे जाणार आहेत साहेब. आम्ही जातीपातीच्या मुद्द्यावर जाणार नाहीत, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाऊ. जातीपातीच्या मुद्द्याचं राजकारण न करता बीडकरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मूलभूत सुविधा, यामध्ये रस्ता, पाणी, स्वच्छता, वीज या संदर्भामध्ये आम्ही अजेंडा घेऊन पुढे जातो असं देखील MIMने सांगितलं. तर दुसरीकडे क्षीरसागर कुटुंब यांनी गेल्या 35 वर्षामध्ये काय केलं आहे असा देखील सवाल उपस्थित करत असताना अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांची छुपी युती आहे का असा देखील प्रश्न हा MIMचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नेमक्या बीडच्या निवडणुकीमध्ये आणि एकंदरीत नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, यामध्ये खरंच विकासाचा मुद्दा चर्चेला जातोय का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.